पानेगाव परिसरात बिबट्याचा वावर, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण। अंबड तालुका 1 फेब्रुवारी अंबड तालुक्यातील पानेगाव परिसरात बिबट्याचा वावर आढळून आल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। पानेगावसह दहीपुरी, दूधपुरी, मानेपुरी या गावांच्या हद्दीत बिबट्या फिरत असल्याची खात्री झाल्यानंतर वन विभागाची टीम 1 फेब्रुवारी रोजी घटनास्थळी दाखल झाली। वन विभागाने तातडीने पथक नियुक्त करून बिबट्याचा मागोवा घेण्यास सुरुवात केली असून नागरिक व जनावरांच्या सुरक्षेसाठी आवश्यक त्या उपाययोजना राबविण्यात येत आहेत। ग्रामस्थांना विशेषतः रात्रीच्या वेळी एकट्याने बाहेर न पडण्याचा सल्ला देण्यात आला असून सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले। दरम्यान पानेगावचे सरपंच संजय सानप यांच्यासह राजू सानप, शिवहरी डोईफोडे, ज्ञानेश्वर माऊली डिगोडे आणि सदाशिव लेकरवाडे यांनी अंबड वन विभागाचे शिंगडे साहेब यांच्याशी संपर्क साधून परिसरात बिबट्याच्या हालचाली दिसल्याची माहिती दिली। या माहितीनंतर वन विभागाने तात्काळ दखल घेत तपासणी निगराणी सुरू केली। वन विभागाकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले। माधव न्यूज महाराष्ट्र संपादक सुरेश पोटे। आज सकाळी आपले पानेगावचे सरपंच यांचा फोन आल्यावरून आज इथे पानेगावला पाहणी करण्यासाठी आलो असता सदर ठिकाणी बिबटचे पाऊल खुणा दिसून आल्या। तरी सदरील पानेगाव, दहीपुरी, दहीगाव, दूधपुरी, दहीगाव या शिवारातील गावकऱ्यांना अशी सूचना आहे की तुमच्या शिवारात सध्या बिबट वन्यप्राणी फिरत आहे। तरी आम्ही त्याला पकडण्यासाठी उद्या पिंजरा लावण्याची तजवीज करत आहे। तरी संध्याकाळी जास्त वेळपर्यंत कोणी शेतात राहू नये, लहान मुलांना दिवसाही शेतात नेऊ नये, तशी सतर्कता बाळगावी। जनावरांना बाहेर बांधू नये, कोट्याच्या बंदिस्त बांधावे, एवढी काळजी घ्यावी। म्हणजे आपल्या इथून जर त्याला शिकार भेटली नाही तर तो समोर चालला जाईल, किंवा मग जर पिंजऱ्यात भेटला तर ते चांगलेच। इतकंच। अशा आणखी महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्यासोबत जोडलेले रहा। आमचा व्हिडिओ लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।